मानपाडा ते ठाणे स्टेशन वातानुकूलित बस सेवा सुरू। नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। त्याचबरोबर त्या घोडबंदर परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणाने होत आहे। त्यातच ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे। ठाणे मानपाडा येथून रोज सकाळी ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी घोडबंदरवरून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेसची किंवा रिक्षाची वाट पाहावी लागते। यासाठी मानपाडा येथील स्थानिक रहिवाशांनी माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्याकडे वातानुकूलित बसची मागणी केली होती। त्या मागणीला अनुसरून मीनाक्षीताई शिंदे यांनी परिवहन सेवेकडे पाठपुरावा करून मानपाडा येथील रहिवाशांसाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। सदर बस मानपाडा ते ठाणे रेल्वे स्टेशन अशी धावणार असून दिवसभरामध्ये या बसेसच्या 22 फेऱ्या होणार आहेत। या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला परिवहन सभापती माननीय श्री विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक श्री बहिरे, माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक प्रमुख मीनाक्षीताई शिंदे, समाजसेवक राजेंद्र शिंदे व नागरिक परिवहन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला असं वाटतं की जोशी साहेबांचे आणि व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानेल की वातानुकूलित बस सेवा आजपासून आपण मानपाडा ते स्टेशन अशी सुरू करतोय। दर 1 तासाने ही बस सेवा मानपाड्यास येत जाईल। खरं तर बऱ्याच वर्षापासून पूर्वी मला असं वाटतं मानपाड्यासाठी एक वैयक्तिक बस होती, पण आता मला असं वाटतं की लोकसंख्या वाढल्यामुळे त्या बसेस थोड्याफार कमी झालेल्या आहेत। आणि घोडबंदरचं एक वैशिष्ट्य आहे, मला असं वाटतं की घोडबंदरमधनं खूप उत्पन्न महापालिकेला नेहमीच मिळत असतं आणि तशी मागणी मी अध्यक्षांकडे केली आणि त्यानुसार त्यांनी आज ही बस सेवा आपल्या मानपाडा प्रभागातून सुरू केलेली आहे। नागरिकांना खरं तर उन्हाळ्यापासून त्रास जो होईल पुढच्या भविष्यकाळात त्याच्यासाठी अशा प्रकारच्या वातानुकूलित बसची आवश्यकता होती आणि त्याचीच जाणीव अध्यक्षांनी ठेवली आणि अशा प्रकारच्या वातानुकूलित बस ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये TMTच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि माझ्या प्रभागात ते आजपासून सुरू होते। तर खरं तर मी संपूर्ण नागरिकांना या बस सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करेन। असं वाटतं महापौर असताना महिलांसाठी विशेष बस सेवा आपण चालू केली होती, पण बऱ्याच वेळा असं होतं की वर्कलोड एवढा आहे की लोक बऱ्यापैकी इकडनं जात असतात, त्या महिला बसेसमध्ये पण पुरुष लोक जातात आणि त्यावेळी मला असं वाटतं की महापालिकेचं किंवा TMTचं उत्पन्न घटू नये म्हणून आपण त्यांना देखील त्या बसमध्ये घेतो। कारण प्रत्येक वेळी महिलाच भेटतील असं नाहीये, मिक्स लोकसंख्या आहे। ज्यावेळी त्या प्रॉपर ठिकाणी जर फक्त महिला असतील तर त्या बसेसमध्ये त्या महिला बसतात, पण अशा प्रकारची बस सेवा आपल्याकडे पूर्ववत आहे अजूनपर्यंत मला असं वाटतं। मानपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयापासून म्हणजे खरं तर या मानपाडा प्रभागापासूनच ही बस सुरू करावी अशी मागणी माननीय जिल्हा प्रमुख, जिल्हा संघटक आमच्या, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि या प्रभागासाठीच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी सदैव कार्यरत असलेल्या मीनाक्षीताई शिंदे आणि या प्रभागातील सर्व आमचे पदाधिकारी यांची आग्रही मागणी होती की या ठिकाणी मानपाडापासून तुम्ही ठाणा स्टेशन पर्यंत बस सर्व्हिस सुरू करा आणि ती सुद्धा मोठी बस पाहिजे आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्हाला वातानुकूलित पाहिजे। तर त्या सर्व मागण्या आपण आनंदाने आज आमचे परिवहन संस्थेचे जे व्यवस्थापक आहेत भालचंद्र बेरे साहेब यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर ही सेवा आपण सुरू करू। त्यांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि फक्त 15 रुपये हे तिकीट आहे स्टेशन पर्यंत, 13 रुपये नॉन AC ला आहे, AC ला फक्त 15 रुपये तिकीट आहे आणि दिवसभरामध्ये 22 फेऱ्या आता आपण सुरू करतोय। त्यानंतर जशी जशी मागणी वाढेल आणि आपल्याकडे बसेसची संख्या वाढेल त्याप्रमाणे आपण ती बस सेवा अधिक देणार आहोत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ठाण्याची परिवहन सेवा, एकनाथ शिंदे साहेब आपले जनसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट आदेश दिलेला आहे की ठाणे बदलतंय आणि ठाणे बदलतंय म्हणजे अशा प्रकारच्या प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक बसेस जास्तीत जास्त ठाणे शहरामध्ये धावल्या पाहिजेत, त्याकरता ते सुद्धा आदेश देतात। त्याप्रमाणे आम्ही ही सेवा पुरवत आहोत। आनंद वाटतो की येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून आपल्याला 100 आपल्याला इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत। तर त्या बसेस आल्यानंतर आपल्या ताफ्यामध्ये बरीच मोठी वाढ होईल आणि त्यामुळे आपण ही सेवा साधारण मार्चमध्ये सुरू करू शकू असा अपेक्षा आहे। जास्तीत जास्त सेवा देणं
आणि जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देणं हे आपल्याला आदेश आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परिवहन सेवा ही अधिकाधिक कार्यक्षम करा, नागरिकांना सेवा द्या. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण, बरोबर ना मॅडम, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय.